जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जॉईंट कमांडर्सच्या पहिल्या परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ही परिषद लखनौ या शहरामध्ये पार पडलेली आहे. बरं, या परिषदेची थीम काय होती? तर सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलाचे स्वरूप अशी या बैठकीची थीम होती. आजच्या सत्राची पहिली न्यूज पहा. मित्रांनो, आता उद्योग विभागाने या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील म्हणजेच एप्रिल ते जून महिन्यातील एफडीआय आकडेवारी जारी केली आहे. या माहितीनुसार या पहिल्या तिमाहीत भारतात 1,34,959 कोटींची गुंतवणूक झाली आहे व यात सर्वाधिक 70,995 कोटीची गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात झाली असून याचं एकूण गुंतवणुकीत प्रमाण हे 52.56% इतकं उच्च आहे. मित्रांनो, 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षात सुद्धा सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक प्राप्तकर्त्यामध्ये महाराष्ट्र हे अव्वल राज्य होतं व या 3 महिन्यात सुद्धा महाराष्ट्र हेच अव्वल राज्य ठरलेलं आहे. बऱ्या 3 महिन्यात सर्वाधिक गुंतवणूक ही कोणत्या क्षेत्रात झाली आहे? तर सेवा क्षेत्रात ही गुंतवणूक झाली असून त्यानंतर संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्राचा क्रमांक लागतो. आणि मित्रांनो, जर या 3 महिन्यात सेवा क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झालेली असली तरीही 2023-24 मध्ये सर्वाधिक गुंतवणुकीच्या बाबतीत संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्र हे प्रथम क्रमांकावर होतं तर सेवा क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर होतं. महाराष्ट्राच्या पाठोपाठ या 3 महिन्यात एफडीआय गुंतवणुकीत दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, तिसऱ्यावर दिल्ली, चौथ्यावर तेलंगणा, पाचव्यावर गुजरात तर 6व्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे. बरं, 2023-24 मध्ये भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता आहे? तर यामध्ये मॉरिशियस 25% प्रथम क्रमांकावर आहे, सिंगापूर 24% दुसऱ्या क्रमांकावर, USA तिसऱ्या, नेदरलँड चौथ्या तर जपान हा यात 5व्या क्रमांकावर आहे. एक्झाम मध्ये यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक ही कोणत्या राज्यात झाली? तर याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणजे सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. याबरोबरच एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की 2023-24 या वित्त वर्षात भारताने सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात प्राप्त केली? आताच आपण पाहिलं होतं की 2023-24 मध्ये भारताने सर्वाधिक एफडीआय हा संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात प्राप्त केलेला आहे. बरं, 2023-24 मध्ये भारतात सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारा देश कोणता? तर मॉरिशियस हा 2023-24 मध्ये भारतात सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारा देश आहे. ठीक आहे, आता एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता नेक्स्ट न्यूज पहा. मित्रांनो, आता भारताने पॅरा ऑलिम्पिकमध्ये 7वं सुवर्ण पदक पटकावलं आहे. याआधी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक 5 सुवर्ण पदक पटकावले होते, पण आता तो विक्रम मोडीत काढत पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 सुवर्ण पदक पटकावले आहेत. याआधी आपण पाहिलंच होतं, अवनी लेकरा, नितीश कुमार, सुमित अंतिल, हरबिंदर सिंग, धरमवीर आणि प्रवीण कुमार यांनी भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहेत व हे जे 7वं सुवर्ण पदक आहे हे कोणी पटकावलं? तर भारतासाठी हे 7वं पदक नवदीप सिंग यांनी पटकावलं आहे. हे सुवर्ण पदक त्यांनी कोणत्या खेळात पटकावलं? तर भालाफेकमध्ये F41 इव्हेंटमध्ये त्यांनी हे सुवर्ण पदक पटकावलेला आहे. हा जो भालाफेकीचा F41 प्रकार आहे यामध्ये कमी हाईटचे खेळाडू सहभागी होतात. हे जे नवदीप सिंग आहे त्यांची हाईट ही 4 फूट 4 इंच असून त्यांनी या स्पर्धेत 47.32 मीटर अंतरावर भाला फेकून दुसरं स्थान पटकावलं होतं, पण यामध्ये पहिलं स्थान पटकावणाऱ्या इराणच्या बीत सयाल सदेक हा अपात्र ठरल्यानंतर नवदीप सिंग यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या, कारण नवदीप सिंग भालाफेकच्या F41 प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत. प्रश्न क्रमांक 3, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी महिला ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी महिला ध्वजवाहक म्हणून प्रीती पाल यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, या ज्या प्रीती पाल आहेत यांनी पॅरा ऑलिम्पिकच्या एका स्पर्धेत 2 पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे व त्या अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्याच महिला धावपटू ठरल्या आहेत. बरं, यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक पटकावलेत हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बरं, आता या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी पुरुष ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर यामध्ये पुरुष ध्वजवाहक म्हणून हरविंदर सिंग यांची निवड करण्यात आली आहे. हरविंदर सिंग हे तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावणारे पहिलेच भारतीय तिरंदाज ठरले आहेत. प्रश्न क्रमांक 4, आशियाई गिधाडांसाठीचे जगातील पहिले प्रजनन केंद्र
कोठे सुरू करण्यात आले? तर आता आशियाई गिधाडांसाठीचे जगातील पहिले प्रजनन केंद्र हे उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोठे? तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर वन विभागाच्या कॅम्पियरगंज येथे हे जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. व या केंद्राचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर 6 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं आहे. या केंद्राची निर्मिती उत्तर प्रदेश वन विभागाने बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने केली असून हे केंद्र एकूण 1.5 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. मित्रांनो, या गिधाडांविषयीचा महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. हे गिधाडांची प्रजाती वर्षातून फक्त एकच अंडा घालते. ठीक आहे, याबरोबर हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केसेससाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट हे केरळमधील कोलम जिल्ह्यात स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम हे मान्याची वाडी आहे व हे मान्याची वाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर सातारा या जिल्ह्यात हे गाव स्थित आहे. आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा असणारे देशातील पहिलं राज्य नागालँड, देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प झारखंड, उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी उत्तर प्रदेश, भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेश, जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क हे गुजरात राज्यात स्थित आहे, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आली आहे, खाजगी इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटलवर देशातील पहिले जागतिक उत्कृष्टता केंद्र बेंगळूर, भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा, तर देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा ही मध्य प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा, अमेरिकेचा प्रतिष्ठित फ्लोरा बी गुपिनी मेमोरियल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा जो पुरस्कार आहे हा पराग बोरसे यांना जाहीर झाला असून त्यांना हा पुरस्कार त्यांच्या अ टर्बन गेज या चित्रासाठी देण्यात येत आहे. या पुरस्काराचं वितरण 22 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे होईल. हा पुरस्कार अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीद्वारे दिला जातो व या पुरस्काराअंतर्गत पराग बोरसे यांना $1000 देण्यात येतील. प्रश्न क्रमांक 6, टाइम्सने जाहीर केलेल्या AI 2024 100 लोकांच्या यादीत कोणत्या भारतीय नेत्याने स्थान मिळवले? तर मित्रांनो, या टाइम्सच्या AI 100 लोकांच्या यादीत अश्विनी वैष्णव या भारतीय नेत्यानं स्थान मिळवलेलं आहे. अश्विनी वैष्णव यांच्याबरोबरच अनिल कपूर आणि नंदन निलेकनी यांनी सुद्धा या यादीत स्थान पटकावलेलं आहे. इतर भारतीय वंशांच्या व्यक्तींमध्ये कालिका बाली, सुंदर पिचाई, सत्या नडेला, रोहित प्रसाद, अरविंद श्रीनिवास, शिवराव, अनंत विजय सिंग, विनोद खोसला, अंबा काक आणि अमनदीप सिंग यांचा देखील समावेश आहे. अत्यंत महत्वाची न्यूज आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर नोट करून घ्या. AI 100 व्यक्तींच्या यादीत अश्विनी वैष्णव, अनिल कपूर व नंदन निलेकनी या 3 भारतीय व्यक्तींनी स्थान मिळवलं आहे. प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच कोणत्या राज्याने पोलीस विभागात महिलांसाठी 33% आरक्षण अनिवार्य केलं? तर हा पोलीस विभागात महिलांसाठी 33% आरक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय राजस्थान या राज्याने घेतला आहे. आता राजस्थानमध्ये पोलीस विभागात महिलांसाठी 33% आरक्षण असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सामाजिक परिवर्तनासाठी यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने कोणासोबत करार केला? तर नुकताच पंचायती राज मंत्रालयाने सामाजिक परिवर्तनासाठी यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने एक करार युनिसेफ इंडिया सोबत केला आहे. या भागीदारीचा उद्देश काय आहे? तर मंत्रालय, निवडून आलेले प्रतिनिधी आणि पंचायती राज संस्थांचे क्षेत्रीय अधिकारी आणि ग्रामीण समुदाय यांच्यात प्रभावी संवाद साधण्यासाठी यंत्रणा स्थापन करणे हा या कराराचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 9, अरुणाचल प्रदेशचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता अरुणाचल प्रदेश राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून मनीष कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधी धर्मेंद्र कुमार हे अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव होते. अलीकडेच आता त्यांची दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं व त्यावर आता मनीष कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी ज्या काही नियुक्त्या झाल्या आहेत त्यामध्ये भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख हे तेजिंदर सिंग बनले आहेत. यूपी शिक्षण सेवा निवड आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कीर्ती पांडे, UPSCच्या अध्यक्षा प्रीती सुदान, लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक या साधना सक्सेना नायर बनल्या आहेत. आसाम रायफलचे नवे महासंचालक विकास लाकेरा, तर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक हे मनोलो मार्केज बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे
हा दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा युनेस्कोने 1966 मध्ये केली होती व पहिल्यांदा हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 1967 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळेसच्या दिवसाची थीम काय आहे तर प्रमोटिंग मल्टीलँग्वेज एज्युकेशन लिटरेसी फॉर म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड पीस अशी या वेळेसच्या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.